नमस्कार, मी माया. स्वागत आहे तुमचं मायाच किचनमध्ये. आणि आज आपण संक्रांती स्पेशल रेवड्या बघणार आहोत. मी संक्रांती स्पेशल तिळाचे लाडू देखील बनवले आहेत. तुम्हाला माझ्या चॅनलवर लाडूची रेसिपी देखील मिळेल, तिळाच्या लाडूची रेसिपी. आणि आज पाहणार आहोत तिळाच्या रेवड्या. इथे आपण 1 वाटी तीळ घेतलेले आहेत. हे घरचे तीळ आहेत, त्यामुळे याच्यावर कोणतीही पावडर वापरली गेलेली नाही आहे. जर दुकानातले तीळ असतील तर ते स्वच्छ धुवून उन्हात वाळवून घ्या. आणि इथे आपण एका वाटीला थोडं कमी म्हणजे पाव वाटी गूळ घेतलेला आहे, थोडा कमी आहे वाटीला. आणि इथे 2 चमचे साजूक तूप घेतलेले आहे. सर्वात आधी आपण जे तीळ आहेत आपले ते खरपूस छान भाजून घ्यायचे. खूप जास्त नाही भाजायचे, हलकेसे भाजायचे. हलके भाजून घ्यायचे, आपल्याला खूप जास्त भाजायचे नाही. आता आपले हे छान भाजून झालेले आहेत, आपण हे काढून घेऊया. हा जो गूळ आहे याचा आपण पाक करून घेणार आहोत. हा चिक्कीचा गूळ आहे आणि याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला पाणी घालायचं आहे, जास्त नाही. आणि आता हा तार पकडसपर्यंत आपल्याला पाक छान शिजवून घ्यायचा आहे. आपला पाक इथे छान तयार झालेला आहे. हे बघा, हे जर करायचं असेल तर सोपी ट्रिक आहे बघा. हे बघा, हे बघा, म्हणजे आपला पाक इथे रेडी आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालून आपले तीळ याच्यात टाकूया आपण. त्याच्यामध्ये आपण हे तीळ घालूया आपले. हे आपल्याला 2-3 मिनिटं लो हीटवर असं गरम करून घ्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करून आपल्याला हे खाली घ्यायचं आहे. हे बघा, हे हलक्या हाताने असं पटापट वळून घ्यायचे. खूप गरम असताना हात घालू नका, थोडंसं साधारण कोमट होऊ द्या त्याला. आणि हे बघा, हे अशा आपल्याला इथे रेवड्या बनवून घ्यायच्यात. तुम्ही याचे लाडू सुद्धा बनवू शकता किंवा रेवड्या बनवू शकतात, पण माझी लाडूची रेसिपी ऑलरेडी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. ह्या अशा पद्धतीने आपल्या इथे रेवड्या तयार झालेल्या आहेत, तुम्ही पाहू शकता. हे बघा, हे तिळाचं आणि गुळाचं जे सारण असतं ते एकदम गरम नाही, वॉर्म असेल तेव्हा हाताने पटापट बनवून घ्या. हे बघा, बघा आपल्या रेवड्या किती छान झाल्यात. आणि हा 1 महिना ते 2 महिने एअरटाईट कंटेनरमध्ये राहू शकतात. अशा पद्धतीने आपले ह्या तिळाच्या रेवड्या इथे तयार झालेल्या आहेत. नक्कीच तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा. तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत ही रेसिपी शेअर करा. तसंच तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आणि गोड गोड बोलता बोलता हे तिळगुळ खाता खाता चॅनलला सबस्क्राईब देखील करा. तसंच मला म्हणजेच मायाच किचनला इंस्टावरती आणि FB वरती फॉलो देखील करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.